सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. तर आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे 4,500 रुपये. तुम्हाला पैसे आले का? जर आले नसतील तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जे की लाईव्ह खात्यामध्ये तर येत आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे एकत्र हप्ता जमा होण्यास सुरुवात. तर लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. तर आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे की लाडक्या बहिणींना 4,500 रुपये, 4,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुमच्या खात्यात आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. जे की आता एकत्रित पैसे इथं येत आहे. जे की 4,500 रुपये. तर अनेक लाभार्थ्यांचे पैसे इथं अडकलेले आहेत. तर ते कोणत्या कारणामुळे इथं अडकलेले आहेत? तर आता जी काही अर्जाची पडताळणी इथं पूर्ण बरेच लाडक्या बहिणींच्या ई-के-वाय-सी इथं त्यामुळे त्यांना पैसे इथं मिळालेले नव्हते. चुकीची जी काही ई-के-वाय-सी केलेल्या होत्या. तर आता ई-के-वाय-सीची साईट इथं सुरू झालेल्या आहेत. तर ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर त्यांनी ई-के-वाय-सी पुन्हा करून घ्यायची आहे. तर आता लगेच तुम्ही तुमची ई-के-वाय-सी लाडक्या बहिणींची करून घ्या. ज्यांची कोणाची ई-के-वाय-सी तर राहिलेली होती. त्यामुळे तुमचे पैसे आले नसतील तर लगेच तुम्ही तुमची ई-के-वाय-सी करून घ्या. तर आता यामध्ये जे की अनेक जिल्ह्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बीड, अमरावती, नागपूर, नांदेड, लातूर, जळगाव, अकोला तर या जिल्ह्यांचा देखील यामध्ये समावेश आहे. तर आता लाडक्या बहिणींचे एक गुड न्यूज पुन्हा देखील आलेले आहेत. तर आता लाडकी बहिणींचे नवीन फॉर्म लवकरच सुरू होत आहे. तर आता हे जे पैसे आहेत ते टप्प्याटप्प्याने जे काही सर्व जिल्ह्यांमध्ये जमा होतील. तर असं नाही की सर्व जिल्ह्यांमध्ये आजच पैसे इथं येणार आहे. तर आता यामध्ये कोणाला पैसे इथं जे काही 4,500 रुपये इथं मिळत आहे. तर आता ज्या महिलांचा अर्ज इथं मंजूर झालेला आहे, बँक खाते आधारशी इथं लिंक केलेलं आहे, डी-बी-टी ॲक्टिव्ह आहे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डी-बी-टीच्या माध्यमातून पैसे इथं पाठवले जाते, ई-के-वाय-सी पूर्ण केलेली आहे. तर आता ई-के-वाय-सी तुमची पूर्ण केलेली नसेल तर लगेच ई-के-वाय-सी करून घ्या. साईट आता पुन्हा नव्याने सुरू झालेली आहे. तर आता कोणाला पैसे मिळणार नाहीत हा सुद्धा प्रश्न आहे. तर आता ज्यांची ई-के-वाय-सी अपूर्ण आहे म्हणजे तुम्ही जर लाडक्या बहिणींची के-वाय-सी केलेली नसेल तर आता पुन्हा एक सुवर्ण संधी आलेली आहे. तर लगेच तुम्ही तुमची ई-के-वाय-सी करून घ्या. बँक खाते आधारशी लिंक नसेल तर लिंक करून घ्या. अर्ज रिजेक्ट झालेला आहे का ते तपासा. चुकीची माहिती दिलेली असेल तर अशा लाडक्या बहिणींचे पैसे तिथं बंद झालेले आहे. त्याचप्रमाणे यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही तपासून घ्या. तर बरेच जणांची ई-के-वाय-सी करताना अशा प्रकारचं दाखवत आहे. तर अशांचं वार्षिक उत्पन्न जे काही वाढ झालेली आहे. काय झालेलं आहे त्यांच्या वार्षिक उत्पन्नामध्ये इथं वाढ झालेली आहे. त्यामुळे त्यांना इथं रिजेक्ट करण्यात आलेलं आहे. जे की आता लाडक्या बहिणींचे पैसे इथं येण्यास सुरुवात झालेले जे काही जिल्हे आहे यामध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी तर असे जे काही जिल्हे आहेत. तर आता महिलांना जे की 4,500 रुपये इथं मिळत आहेत. तीन हप्ते जे काही इथं एकत्र मिळत आहे. किती 3 हप्ते म्हणजे 1,500, 1,500, 1,500 तर असे मिळून पैसे इथं येत आहे. यानंतर आपलं बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तर या जिल्ह्यांचा देखील यामध्ये समावेश आहे. असं नाही की सर्वांनाच एकाच वेळी पैसे इथे येतील. टप्प्याटप्प्याने पैसे इथं येत आहे. यानंतर पुणे, सातारा, सांगली तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 4,500 रुपये इथं येत आहे. आता यामध्ये कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी तर आता महिलांना जे काही 1,500 रुपये इथं मिळत आहे आणि या नोव्हेंबरचे 1,500, डिसेंबरचे 1,500 आणि जानेवारीचे तर असे मिळून तुमच्या खात्यामध्ये 4,500 रुपये इथं लाडक्या बहिणींना इथं येत आहे. तर आता यामध्ये कोण महिला पात्र राहतील? राज्यातील पात्र महिलांना या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे. ज्यांचं वय 21 ते 65च्या दरम्यान आहे, ज्यांचा फॉर्म इथं अप्रूव्हल आहे, त्यानंतर कोणी सरकारी कर्मचारी नाही आहे तुमच्या घरातील, वार्षिक उत्पन्न मर्यादेमध्ये आहे. त्याचप्रमाणे इथं जे काही 4,500 रुपये इथं येत आहे. तर आता यामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ता एकत्र 4,500 रुपये इथं महिलांना इथं येत आहे. तर काही तांत्रिक अडचणीमुळे इथं पैसे जमवण्यास थोडी अडचण जाऊ शकते. तर त्यामध्ये जे काही अडचण आहे म्हणजे पैसे आले नसतील तर काय आहे त्यामध्ये यामध्ये बँक पासबुक आधारशी लिंक नाही राहत. त्यानंतर डी-बी-टी ॲक्टिव्ह नसते. अर्जाची स्थिती अप्रूव्हल आहे की पेंडिंग आहे हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. अप्रूव्हल असेल तर घाबरण्याचं काही कारण नाही. ई-के-वाय-सी पूर्ण आहे की नाही चेक करून घ्या. तर आता बँकेची ई-के-वाय-सी वेगळी आहे आणि लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी वेगळी आहे. हे 2 के-वाय-सी वेगवेगळे आहे. हे तुम्ही चेक करून घ्यायचं आहे की तुम्ही तुमच्या दोन्ही के-वाय-सी बरोबर आहे की नाही. तर आता पुढील जो काही टप्पा आहे ते लाडक्या बहिणींना नियमितपणे इथं तारीख ठरवल्यानुसार इथं जमा केला जाणार आहे.
त्याबद्दल सुद्धा सर्व अपडेट्स आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. राज्य शासनाकडून जे काही निधी इथं मंजूर होऊन जे काही जिल्हा स्तरावर लाभार्थ्यांना इथं फायनल लिस्ट, त्याचप्रमाणे DBT 24 ते 72 तासांमध्ये, किती 24 ते 72 तासांमध्ये हा जो निधी आहे ती वितरित केला जाते. तर आता यामध्ये जे की लाडक्या बहिणींना तिन्ही हप्ते एकत्रच यामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे जे काही हप्ते आहेत ते जमा होत आहे. तर आता जर तुमचा हप्ता मागचा सुद्धा रोखलेला असेल तर ही KYC करून घ्या. सर्व हप्ते एकत्रच तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केल्या जाणार आहे. तर बरेच महिलांचे कमेंट्स इथे येत काय आहेत की आम्हाला पैसे इथं आलेले नाही. तर KYC पेंडिंग आहे का चेक करा, आधार लिंक आहे का चेक करा, बँक खाते बंद पडले का चेक करा, किंवा बरेच दिवसांपासून व्यवहार न केल्यामुळे पैसे इथं थांबते. त्यानंतर IFSC कोड बदल झालेला आहे का, डुप्लिकेट अर्ज केलेला होता का. तर आता सर्व जे काही लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आलेली आहे. तर आता जे काही लाडक्या बहिणींना इथं नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ते एकत्रच, तिन्ही हप्ते एकत्र जमा होत आहे. तर इथं 4,500 रुपये जे की इथं जमा होत आहे. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की खात्यामध्ये पैसे आले की नाही. तर